मित्रहो नमस्कार. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नवी मुंबई नेरूळ येथील वंडर्स पार्क पाहायला. हे पार्क नेरूळ स्टेशनपासून साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असून अगदी चालत म्हटलं तरी आपण इथे सहज पोहोचू शकतो. येथे भेट देण्याची वेळ ही दुपारी 3 ते रात्री 9 अशी आहे. चला तर मग आपण तिकीट घेऊया आणि आज जाऊन पाहूया कसं आहे हे वंडर्स पार्क. डेलाइटमध्ये दिसणारा या पार्कचा नाईट व्ह्यू सुद्धा कसा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवणार आहे. हे पार्कचं दरपत्रक आहे. आलेल्या सर्व पर्यटकांना सूचना आहेत. एक महत्त्वाची सूचना, येथे ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जात नाही. येथील एंट्री फी 50 रुपये आणि प्रत्येक राईड्सचे 50 रुपये प्रमाणे आपल्याला येथे कॅश स्वरूपातच द्यावे लागतात. मित्रांनो नमस्कार. मी आज आलो आहे वंडर्स पार्क नेरूळ येथील वंडर्स पार्कला भेट द्यायला. खूप सुंदर पार्क आहे. 50 रुपये एंट्री फी आहे इथे. प्रत्येक माणशी 50 रुपये आणि मुलांना 40 रुपये आहे. या पार्कच्या बाजूला बाहेर प्रशस्त अशी पार्किंगची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. 2 व्हीलरसाठी 10 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये असे चार्जेस इथे आपल्याला पे करावे लागतात. पार्कमध्ये एंट्री केल्यानंतर आजूबाजूचा दिसणारा हा सुंदर परिसर पहा. आपण पाहणार आहोत जगातील 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती. मित्रहो, आपण पाहत आहोत आता सध्या 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. 7 वंडर्स. वंडर्स पार्कमध्ये असलेल्या सर्व हायटेक लाईटच्या कर्मचाऱ्यांना सूचना आहेत. आपण कोणत्याही पर्यटकांना तिकीट पुन्हा रिटर्न करू नये. सर्व हायटेक लाईटच्या कर्मचाऱ्यांना सूचना आहेत. ग्रेट वॉल ऑफ चायना. ताजमहल. येथे आपल्याला अशा काही लक्षवेधी राईड्स सुद्धा पाहायला मिळतात. येथील कोणत्याही राईड्सचा आपण ₹50 प्रति व्यक्ती या दराने आनंद घेऊ शकतो.
वंडर्स पार्कचा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवतो. असे तिकीट आहेत. प्रत्येक राईडला पर हेड 50 रुपीज चार्ज आहे इथे. हाय, हे जायंट व्हील टाईप आहे. या राईडला सुद्धा 50 रुपये आहे. याचं वैशिष्ट्य असं की हे जोरात नाही फिरत, अगदी स्लो मोशनमध्ये थोडंसं. याचं कारण असं की या जायंट व्हीलमध्ये बसून इथला सर्व परिसर, सर्व नजारा आपण पाहू शकतो. फॅमिली सोबत एन्जॉय करण्यासाठी हे पार्क म्हणजे अगदी उत्तम ठिकाण आहे. या पार्कमध्ये कुटुंबासमवेत 4-5 तास अगदी आनंदाने व्यतीत होतात. लहान मुले तर इथे खूप मजा करतात. या पार्कचा संपूर्ण परिसर अगदी योग्य तऱ्हेने वेल मेंटेन आहे. लहान थोरांसाठी असणाऱ्या सर्व राईड्सचा आपण इथे आनंद घेऊ शकतो. त्या लहान मुलांसाठी असलेल्या गार्डन मध्ये आपण आलोय. हा गार्डनचा परिसर आहे. हा आमचा नातू हृदय याने तर या गार्डन मध्ये खूपच मजा केली. मी उडी मारतोय. अरे तू वाकू नको ना जास्त मारत. मला माझ्या पप्पांनी शिकवलं. बॉडी मागे पाय पुढे. आता मला पप्पांनी शिकवलं. थोडी पप्पांच्या पुढे मी शिकवलं. पुढे बघ, सरळ बघ, अंडन पुढे बघ. पण इथं कोण फ्रेंड नाही आपलं.
श्रीधर, you are enjoying the झूला. नोव्हेंबर 2024 बंद ठेवण्यात आलेला आहे. सर्व पर्यटकांनी याची नोंद घ्यावी. अपने परिवार में से सभी सदस्य टॉय ट्रेन और हाइटिंग राइड्स के लाइन में खड़े होना जरूरी है. अपने परिवार में से एक ही सदस्य अरे गा अरे याच्यावर तू रडतो त्याच्यावर बसायचं होतं ना. कीमती सामान वंडर्स पार्क में खो जाता है तो वंडर्स पार्क में से कोई भी कर्मचारी जिम्मेदार नहीं होंगे. सभी पर्यटक इस बात पर ध्यान देते. वंडर्स पार्क मध्ये आलेल्या सर्व पर्यटकांना सूचना आहेत. आपल्या मूल्यवान वस्तूवर आपण स्वतः लक्ष द्यावे. वाटर फाउंटेन और लेजर शो, पहला शो ठीक 7 बजे शुरू हो जाएगा. सभी पर्यटक इस बात का ध्यान रखें. या पार्कमधील ही टॉय ट्रेन आहे. यात बसून या बागेला एक मोठा फेरफटका मारता येतो. 50 रुपये पर हेड प्रमाणे लहान मोठे सर्वजण या टूरचा आनंद घेऊ शकतात. रात्री दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण पार्क उजळून निघतं आणि हे दृश्य खूपच सुंदर दिसतं. आम्ही बसलो आहोत जायंट व्हीलमध्ये. उंचावरनं दिसणारे गार्डन परिसर तसेच सभोवतालचे हे मनोहर दृश्य. मंदिराच्या वरच आहे बघा.
या जायंट हिलमधनं संपूर्ण नेरूळ परिसराचे विहंगम दर्शन आपणास होते। मित्रांनो, येथे तुम्ही जर कधी आलात तर या जायंट हिलवरनं हा परिसर पाहण्याचा एक वेगळा अनुभव तुम्ही नक्की घ्या। काय का तिथं पार्कमध्ये फिरून आणि खेळून भूक लागल्यावर येथे एक रिफ्रेशमेंट अर्थात फूड कोर्टची व्यवस्था आहे। अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ, वेगवेगळे स्नॅक्स आपल्याला इथे उपलब्ध आहेत। येथील पावभाजी आणि नूडल्स लहान मुले अगदी आवडीने खातात। येथे पेटपूजा करून आम्ही चाललो आहोत या पार्कमधील क्लायमॅक्स पॉईंटला अर्थात म्युझिकल फाउंटन आणि लेझर शो पाहायला। मित्रांनो, या वंडर्स पार्कमध्ये मुख्य आकर्षण हा फाउंटन शो आणि लेझर शो, आणि यासाठी ह्या ॲम्पी थिएटरवर बरेच लोक जमा झालेत, बसलेत। आणि इथे माझ्या मागे तळ्यातच हा फाउंटन शो सुरू होणार आहे आणि हा फाउंटन शो बघून आम्ही सर्व आपापल्या घराकडे परतणार आहोत।
मित्रहो, येथील ॲम्पी थिएटरच्या समोर दिसणाऱ्या या तळ्यातच लेझर फाउंटन शो आयोजित केला जातो. नेत्रदीपक असा हा शो वर्थ वॉचिंग आहे. लेझर फाउंटनचा हा शो फ्री ऑफ चार्ज असून येथे 3 शो दाखवले जातात. सध्याच्या वेळेनुसार पहिला शो संध्याकाळी 7 वाजता, दुसरा 7:45 आणि शेवटचा तिसरा शो 8:30 वाजता दाखवला जातो. हे थांब. मित्रांनो, नेरूळ येथील हा वंडर्स पार्कचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पर्यटन करा, छंद जोपासा आणि आनंदी राहा. सहकुटुंब नक्की या पार्कला भेट द्या आणि हो, इथे आल्यानंतर मात्र हा लेझर शो पाहायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.